आतला आतले मूर्ती झाला बाई आतले घ्या आता आता घ्या त्यांचा कुठं आला पाहिजे घ्या गंगेचा उगम वाल्मिकी आश्रमात लवांकुश जन्म त्यांचे धनुर्विद्येचे सीता संयुक्त शिक्षण सीतामाई अयोध्येतून ह्या ठिकाणी लक्ष्मण आणि दिव्य रथामध्ये आणून ह्या ठिकाणी सोडली आणि त्यानंतर ह्या ठिकाणी सीतामाईला तहान लागल्यानंतर स्वतः लक्ष्मण बाण धनुष्य घेऊन पाणी आणण्याकरता डोंगरामध्ये गेले. तिथं पाणी काढल्यानंतर बाणाने तिथे ह्या ठिकाणी सीतामाईला झोप लागली. झोप लागल्यानंतर पुष्टाला एक द्रोण ठेवला आणि पायाला एक द्रोण ठेवला. दोन्ही नाद्या म्हणजे दोन्ही द्रोण असं अवकळ कळत देताना ओलंडलं. एकीचं मानगंगा झाली, एकीचं बाणगंगा झाली. दोन्ही नद्या ह्या ठिकाणाहून अनुक्रमे पंढरपूरला गेलेल्या आहेत. या ठिकाणी दरवर्षी मकर संक्रांती या दिवशी लाखो भाविक या अख्ख्या महाराष्ट्रातून सर्व येणाऱ्या माता भगिनी या ठिकाणी हळदी कुंकाचा वसा घेण्याकरता येते आणि उदंड पुण्यक्षेत्री येऊन आपल्या ह्या ठिकाणी तिळगुळाचा वसा या ठिकाणी देतात. या ठिकाणी अमावस्या दिवशी भजन कीर्तन भंडारा अशी गेली 91 वर्षापासून हा अखंड नियम चालू आहे. ह्या ठिकाणी सीतामाई गरोदर अवस्थेत ह्या ठिकाणी सीतामाईला प्रभू रामचंद्रांनी सोडले होते. तर त्यांना 2 मुलं झाली. लवांकुशाने ह्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा अश्वमेध घोडा ह्या ठिकाणी पकडला. ह्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा ह्या ठिकाणी पराजय केला युद्ध करून. तर ह्या ठिकाणी असं हे प्रख्यात असं ठिकाण आहे. वाल्मिकी ऋषी ही भूमी आहे. वाल्मिकी ऋषीचा हा आश्रम आहे. ह्या वाल्मिकी ऋषी आश्रमात प्रभू रामचंद्रांनी आणि प्रभू रामचंद्र आणि सीतामाई वाल्मिकी ऋषीसह ह्या ठिकाणी स्वयंभू शंकराची पिंड स्थापन केलेली आहे आणि शंकराची पिंड ही पाताळातून प्रगट केलेली आहे. तर ह्या ठिकाणी सीतामाईला आदिमाईला या ठिकाणी दर्शनाला जे भाविक संतजन जे आदिमाया शक्तीचे दर्शन घेतील बाबा त्यांना जन्मोजन्मी ऐसा माणसं पुण्य लाभल ह्यात काय शंका नाही. आणि ह्या ठिकाणी लाखो लेडीज ह्या सीतामाईला वानवसा घेण्याकरता येतात. हो आणि असाच अखंड ह्या वानवशाचा हा नेम गेली हजारो वर्षापासून ह्या ठिकाणी भाग असून ह्या ठिकाणी हे ऋषी मुनींची ह्या ठिकाणी ऋषी मुनींनी ह्या ठिकाणी तपश्चर्या केलेले ठिकाण आहे. गोंदवलेकर महाराजांनी ह्या ठिकाणी तपश्चर्या केली आहे. महंत श्री सेवागिरी महाराजांनी ह्या ठिकाणी तपश्चर्या केली आहे. महंत श्री गजानन महाराजांनी ह्या ठिकाणी तपश्चर्या केली आहे. महंत श्री साईनाथ शिर्डीचे साईबाबा यांनी ह्या ठिकाणी तपश्चर्या करून ही भूमी पुण्यवान क्षेत्र आहे ह्या ठिकाणी. आणि असं ह्या ठिकाणी जर अमावस्याला हजारो भावी भक्तगण येतात बाबा. भजन कीर्तन भजन असं सर्व या ठिकाणी वारीचा नित्यनेम आहे. या ठिकाणी 100 वर्ष वारीचा नियम झालेले माणसं या ठिकाणी दर्शनाला लाभ आहे समांच्या घेतात. आणि या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुमचं स्वर्गात पुण्य मांडलं जाईल अशी अधिमाय शक्ती आहे. ही प्रणरूपिणी जगतमाता आहे. महालक्ष्मी सीतामाई आहे. ही अख्ख्या जगाची महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. या कुलस्वामिनी हिच्या इच्छा मात्रे ह्या जगाची उत्पत्ती स्थिती प्रलयकार करशी तू. ही जगतमाता आहात. ही सर्व देवतांची ही अधिशक्ती आहे. अशी ही सर्व भक्तांनी ही कोटी कोटी आशीर्वाद सर्व सीतामातेचा लाभो. मी सीतामाई मंदिरचा पुजारी प्रल्हाद लक्ष्मण जगदाळे ह्या वतीने मी ह्या ठिकाणी विनंती करतो आणि शुभेच्छा देतो. मारडीतून आलोय आम्ही 5-7 जणी आहे. आता इथं सीतामाईला आलोय ओसायसाठी. खड्डणवरून राम केला आणि इथं
आणि मार्गवर आलेला आहे आणि शितळेचा सोहळा पाहून आम्ही लक्ष्मी वसंत खाते इंटरव्ह्यू 50 रुपये दिलेले धन्यवाद. अंकिला गुरु कोटी यांच्याकडे तुम्ही 50 रुपये आले धन्यवाद. दत्तात्रय शंकर फडतरे फडतरेवाडे यांच्याकडे 50 रुपये. साधी तोंबरे 50 रुपये दिलेले धन्यवाद. शंकरराव दादू जाधव भरसाळे यांच्याकडून 50 रुपये दिलेले धन्यवाद. रिक्षा चंद्रकांत साळुंखेच्या नावासाठी मागच्या हळदी कुंकवाच्या भिक्षा यांच्याकडून 50 रुपये दिलेले धन्यवाद. बाळकृष्ण यादव फडतरेवाडी 10 रुपये. हरीश राजेंद्र भोसले नागनाथवाडे यांच्याकडून 50 रुपये दिलेले धन्यवाद. राजेंद्र शेडगे यांच्याकडून 50. भास्कर मारुती 51 रुपये धन्यवाद. राम बसले राजा सीता बसले अंका आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हरिश्चंद्र पंचाळ्याचं नाव घ्यायचंच होतं. पंचाचं नाव आग्रह केला म्हणून बरं सर्व बायकांना इथे हार्दिक शुभेच्छा. इथे सिद्धमातेच्या मंदिरात मी पहिल्यांदाच आले. इतकं छान, इतकं खूप छान वाटतं, खूप भारी वाटतंय. इथे आलेल्या महिलांचा उल्हास बघून मला एक खूप छान उत्साह वाढलेले. खरंच खूप भारी वाटतंय. धन्यवाद. मस्त वाटलं. तर भरपूर काही असं सीतामातेचा संसार म्हणजे ती इथं राहिली वगैरे हे सगळं भरपूर काही इथं पाहण्यासारखं आहे. तर तुम्ही या, येऊन पाहून जा सगळे. थँक्यू. नारायण बेंगारे कोकी फलटण यांच्याकडून 100 रुपये धन्यवाद. हे पहा यात्रा समितीसाठी सहकार्य करणारे सर्वच सरकारी विभागातील प्रमुख प्रतिनिधी या सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांनी धन्यवाद. आणि महेश गाडगे आणि या महेश गाडा वतीनं सत्कार करण्यात येणार आहे बरं का. तरी कोणाला जर मोबाईल सापडला तर त्यांनी इमानदारीने मंत्रामध्ये आनंद द्यायचा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र मलवडीच्या वतीने सीतामाई यात्रा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. तरी या यात्रेमध्ये भरपूर भाविकांची गर्दी होती आणि या यात्रेच्या ठिकाणी आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा सर्व मलवडीचा स्टाफ यांनी भाविकांना अतिशय चांगल्या प्रकारे सेवा देण्याचं काम केलेलं आहे. आणि ट्रस्टचे जे अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत त्यांनी आम्हाला भरपूर प्रकारे चांगल्या प्रकारे सहकार्य केले. त्याबद्दल मी ट्रस्टचं आभारी आहे. आज मकर संक्रांत 14 जानेवारी 2025 सालाबाद प्रमाणे कुळकजाई आणि पंचक्रोशीतील ही अतिशय महत्वाचं देवस्थान आहे. सीतामाई देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आज इथं महिलांची मोठी 1 लाख ते 1.5 लाख महिला अशी मोठी यात्रा भरती. सालाबादप्रमाणे यावर्षीही दरवर्षीपेक्षा मोठी यात्रा भरलेली आहे. आणि या यात्रेत आम्हाला आमच्या गावचे आणि या पंचक्रोशीतील सर्व नागरिक आमच्या या देवस्थान ट्रस्टला सर्वांनी मदत केली आहे. आणि तसेच पोलीस प्रशासन आणि दहिवडी यांचा संपूर्ण स्टाफ इथं आम्हाला त्यांनी चांगली मदत केली आहे. आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मलवडीचे वैद्यकीय अधिकारी आणि उपकेंद्र कुळकजाई इथले
अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला इथं आरोग्य केंद्राची चांगली सेवा मिळाली आणि देवडी पोलीस स्टेशनचीही चांगली सेवा मिळाली आणि अशी दिवसभरातील अशी विना तक्रार चांगली यात्रा पार पडली। याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना धन्यवाद देतो। यांच्याकडून 21 रुपये धन्यवाद।